गरमीचा सीझन सुरू होतोय आणि या गरमीच्या सीझनमध्ये आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, दूध, दही, ताक यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते आणि अशा वेळेस कोणता डीप फ्रीझर दुकानासाठी उपयुक्त ठरेल याबद्दल एक संभ्रम तयार होतो आणि म्हणून यातील संभ्रम दूर होण्यासाठी आमचा हा एक छोटासा व्हिडिओ आहे। बऱ्याच वेळेस असा एक प्रश्न पडतो की कोणता डीप फ्रीझर खरेदी करायचा, म्हणजे दूध, दही, कोल्ड ड्रिंक्स किंवा थंड पाण्याच्या बॉटल्स यासाठी वेगळा फ्रीज आणि मासे, मटण किंवा आईस्क्रीम यांच्यासाठी वेगळा फ्रीज। आणि असे हे फ्रीज प्रत्येकाला दोन वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे फ्रीज खरेदी करणे शक्य होत नाही। याची दोन मुख्य कारणे आहेत। एक म्हणजे दोन फ्रीजची किंमत आणि दुसरे म्हणजे दोघांचे वेगळे लाईट बिल। यामुळे फायद्याच्या प्रमाणात खर्च अधिक वाढतो आणि यामुळेच काही कंपन्यांनी कॉम्बो प्रकारात डीप फ्रीझर आणलेले आहेत। आता कॉम्बो प्रकार काय आहे याबद्दल पण सविस्तर माहिती आपल्या पुढील व्हिडिओमध्ये घेऊया। पण तत्पूर्वी आपण जर आमच्या YouTube चॅनलला नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आम्ही आणत असतो नवनवीन इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्सचे व्हिडिओज त्याच्या वैशिष्ट्यांसहित आणि देत असतो ऑफर्स आणि डिस्काउंटची माहिती। आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला YouTube चॅनल ज्यावर मिळत असतात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची अपडेट्स। आता आपण वळतोय मुख्य मुद्द्याकडे। हा मुख्य मुद्दा म्हणजेच कॉम्बो फ्रीझरकडे। कॉम्बो याचा अर्थ दोन गोष्टींचा संगम आणि ह्या फ्रीझरमध्ये असेच दोन विभाग एकत्र होऊन एक फ्रीझर बनलेला आहे। म्हणजे याच्यामध्ये आहेत दोन विभाग। एक विभाग आहे तो फ्रीझर सेक्शनचा, ज्या फ्रीझर सेक्शनमध्ये तापमान असते -20 डिग्री पर्यंत आणि ह्यामध्ये आपण ठेवू शकतो मासे, मटण, चिकन किंवा आईस्क्रीम देखील। आणि या फ्रीझरचा दुसरा जो भाग आहे त्यामध्ये आपण ठेवू शकतो दूध, दही, ताक किंवा पनीर किंवा आपले नेहमीच्या वापरातले स्वयंपाकाचे पदार्थ। आपल्याला ठराविक प्लस टेम्परेचरला ठेवणे आवश्यक असते। या कूलर विभागाला 4 अंश सेल्सिअस ते 8 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान नियंत्रित केलेले असते। हा आपण जो गोदरेज फ्रीझर पाहतोय हा त्यातीलच कॉम्बो प्रकारातील आहे, जो आपल्या व्यवसायासाठी खूप उपयोगाचा आहे, कमी खर्चाचा आणि जास्त फायद्याचा आहे। पुन्हा एकदा फ्रीझरचे प्रकार पाहूया। पहिला प्रकार फ्रीझर, दुसरा प्रकार कूलर आणि तिसरा प्रकार कॉम्बो फ्रीझर। पहिल्या प्रकारात फक्त मासे, मटण, चिकन किंवा आईस्क्रीम यासारखे मायनस टेम्परेचरला राहणारे पदार्थ स्टोअर करतो। दुसऱ्या कूलर प्रकारात कोल्ड ड्रिंक्स, दूध, दही, ताक यासारखे अधिक 4 अंश सेल्सिअस ते अधिक 8 अंश सेल्सिअस पर्यंत पदार्थ स्टोअर करू शकतो। आणि तिसरा प्रकार कॉम्बो फ्रीझर, ज्यामध्ये हे दोन्ही पदार्थ स्टोअर करता येतात। ह्या फ्रीझरचा उपयोग कोल्ड ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम सेंटर, हॉटेल्स, खानावळी यासाठी होऊ शकतो। आता या कॉम्बो फ्रीझरसाठी एक्सचेंज ऑफर देखील चालू आहे, शिवाय फायनान्सची स्कीम देखील यावरती उपलब्ध आहे। आपण या फ्रीजचा डेमो आरके इलेक्ट्रॉनिक्स यांच्या शोरूम मध्ये पाहू शकता किंवा यांना कॉल करू शकता 9422967944। आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या मला कमेंट करून सांगा आणि आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।